हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो टॉपिक अभ्यासतो आहोत तो आहे साऊंड किंवा ध्वनी. याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिकली साऊंड निर्माण कसा होतोय किंवा तो आपल्याला ऐकू कसा येतोय, त्याचं प्रसारण कसं होतं, हा जो सगळा टॉपिक आहे तो आज आपल्याला इथे पाहायचा आहे. बघा, सुरुवातीला आपण साऊंड म्हणजे काय हे समजावून घेऊयात. आपण साधारणपणे साऊंडचे किंवा ध्वनी त्याची डेफिनेशन कशी करतो, तर साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. जेव्हा आपण असं म्हणतो की इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, मग एनर्जीची डेफिनेशन आपण अशी करतो की कपॅसिटी टू डू वर्क. मग साऊंड ही जर का एनर्जीचा फॉर्म आहे तर ती आपल्यासाठी कोणतं कार्य करते, तर ती आपल्याला ऐकण्याची संवेदना प्राप्त करून देण्याचं कार्य करते. ठीक आहे. मग आपण जर का डेफिनेशन करतोय तर मग ती डेफिनेशन कशी आहे, ध्वनी हे ऊर्जेचं एक स्वरूप असून ती आपल्याला ऐकण्याची संवेदना प्राप्त करून देते. ध्वनी जी आहे किंवा ही जी साऊंड एनर्जी आहे ती वेव्हजच्या फॉर्ममध्ये असते, ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ज असं म्हणतो. ठीक आहे. मग ध्वनीची निर्मिती कशी होते, ॲक्च्युली साऊंड प्रोड्यूस कसा होतोय, तर कोणताही साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी एखाद्या वस्तूचं व्हायब्रेशन होणं गरजेचं असतं. जोपर्यंत त्या वस्तूचं व्हायब्रेशन होतंय तोवर तो आवाज आपल्याला ऐकू येतो. आणि जेव्हा ते व्हायब्रेशन व्हायचं थांबतं तेव्हा आपल्याला ऐकू येणारा ध्वनीसुद्धा काय होतो किंवा आपल्याला ऐकू येणारा आवाजसुद्धा काय होतो, बंद होतो किंवा आपल्याला ऐकू येत नाही. ठीक आहे. मग आपल्यामध्ये म्हणजे मानवामध्ये ध्वनी कसा निर्माण होतो, तर साधारणपणे बघा की आपण जर का एखादा घास गिळतोय किंवा पाणी पितोय तर आपण आपल्या घशावरती हात ठेवला किंवा बोटं ठेवल्यानंतर जो पार्ट आपल्याला थोडासा मूव होताना दिसतो किंवा वरती उचलल्यासारखा वाटतो ना, जो पार्ट थोडासा वरती उचलल्यासारखा वाटतो त्याला आपण म्हणतो लॅरिंग्ज किंवा स्वरयंत्र. या स्वरयंत्रामध्ये दोन वोकल कॉर्ड असतात की ज्या वोकल कॉर्डमध्ये असलेल्या स्पेस, त्या वोकल कॉर्ड्सना आपण स्वरतंतू असं म्हणतो. त्याच्यामध्ये जो स्पेस असतो त्या स्पेसमधून श्वासनलिकेमध्ये हवा आत बाहेर येऊ जाऊ शकते. ठीक आहे. मग हे जे वोकल कॉर्ड असतात, मग जेव्हा आपण बोलतोय तेव्हा फुफ्फुसामधून बाहेर पडणारी जी हवा आहे ती काय करते, त्या वोकल कॉर्ड्सना व्हायब्रेट करते किंवा त्या हवेच्या पार्टिकल्सचं जे व्हायब्रेशन होतं त्याच्यामुळे ते वोकल कॉर्ड्सचं व्हायब्रेशन होतं आणि ध्वनी निर्माण होतोय किंवा साऊंड प्रोड्यूस होतोय. हे जे दोन वोकल कॉर्ड्स असतात तर त्यांना काही मसल्स जोडलेले असतात आणि ते मसल्स आपला त्याच्यावरचा ताण म्हणजे त्या वोकल कॉर्ड्सवरचा जो स्ट्रेस आहे किंवा ताण आहे तो कमी जास्त करू शकतात. म्हणून आपण मोठ्याने बोलू शकतोय किंवा हळू बोलू शकतोय. ठीक आहे. जेव्हा आपण मोठ्याने बोलतोय तेव्हा त्याच्यावरचा ताण वाढतोय, जेव्हा आपण हळू बोलतोय तेव्हा त्याच्यावरचा वोकल कॉर्ड्सवरचा ताण जो आहे तो कमी होतोय. ठीक आहे. मग हे झालं की ध्वनी निर्माण कसा होतोय. मग जेव्हा आपण असं म्हणतो की आपल्याला साऊंड ऐकू कसा येतो किंवा आवाज ऐकू कसा येतो, म्हणजेच थोडक्यात काय, तर त्याचं प्रसारण कसं होतं. दोन इम्पॉर्टंट कंडिशन आहेत. पहिली म्हणजे ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी किंवा साऊंडच्या प्रोपॅगेशनसाठी मीडियमची गरज असते. ठीक आहे. आणि जसं मीडियम बदलतं मीडियमनुसार म्हणजे वेगवेगळ्या मीडियममध्ये साऊंडचं स्पीड हे कसं असतं, वेगवेगळं असतं. जसं की सॉलिड्समध्ये साऊंडचं स्पीड जास्त असतं, त्याहून कमी लिक्विडमध्ये आणि त्याहून कमी गॅसियसमध्ये. ठीक आहे. मग जेव्हा हा साऊंड प्रसरण पावतोय किंवा त्याचं प्रोपॅगेशन होतं आहे तेव्हा ते वेव्हजच्या फॉर्ममध्ये होतं. ठीक आहे. मग ज्या सोर्सपासून किंवा ज्या वस्तूपासून साऊंड निर्माण होतोय त्या वस्तूला आपण म्हणतो साऊंड सोर्स. ठीक आहे. मग त्या साऊंड सोर्सच्या बाहेर जे एअर मीडियम आहे त्या एअर मीडियममध्ये असलेले जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्सचं व्हायब्रेशन सुरू होतं आणि तिथे हवेमध्ये साधारणपणे असे जास्त दाबाचे कमी दाबाचे एक पट्टे तयार होतात किंवा एक सिरीज तयार होते. हे जे जास्त दाबाचा पट्टा तुम्हाला दिसतोय त्याला आपण कॉम्प्रेशन असं म्हणतो आणि हा जो कमी दाबाचा म्हणजे बी पार्ट जो दिसतोय त्याला आपण रेअरफॅक्शन असं म्हणतो. ठीक आहे. मग त्या सततच्या होणाऱ्या किंवा पिरियॉडिक मोशनमुळे, त्या नियतकालिक मुवमेंटमुळे काय होतं, ही जी सिरीज आहे ना कमी आणि जास्त दाबांची किंवा कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शनची सिरीज आहे ती कंटिन्यू होते, ती सिरीज तशीच सुरू राहते आणि तो साऊंड आपल्या कानांच्या पडद्यांवरती येऊन आदळतो वेव्हजच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आणि मग तो ठराविक असा मेसेज आपला ब्रेनला दिल्यानंतर आपल्याला ती ऐकण्याची संवेदना प्राप्त होते किंवा आपल्याला आवाज ऐकू आल्याची जाणीव होते. हे झालं आपल्याला आवाज कसा ऐकू येतो. तर हवेमध्ये होणाऱ्या पार्टिकल्सचं जे व्हायब्रेशन होतं त्या व्हायब्रेशनमुळे हवेमध्ये कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होतात आणि ती सिरीज कंटिन्यू होते आणि तेच व्हायब्रेशन्स आपल्या कानांच्या पडद्यावर येऊन पडल्यामुळे आपल्याला तो ध्वनी किंवा तो साऊंड ऐकल्याची जाणीव होते.
ठीक आहे. याच्यासाठी 2 कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या होत्या की जेव्हा साऊंडचं प्रोपॅगेशन होतं आहे किंवा ध्वनीचं प्रसारण होतं आहे तेव्हा त्याच्यासाठी मीडियमची गरज असते आणि वेगळ्या वेगळ्या मीडियममध्ये साऊंडचं स्पीड हे कसं असतं, वेगळं असतं. ठीक आहे. ही जर का आपण साऊंड वेव्ह आहे असं कन्सिडर केलं तर त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आपण बघूयात. जसं की पहिली आहे वेव्हलेंथ म्हणजे तरंग लांबी. ठीक आहे. एक पूर्ण कॉम्प्रेशन आणि एक पूर्ण रेअरफॅक्शन जेव्हा आपण कन्सिडर करतो म्हणजे आवर्तन आणि विरलन, एक पूर्ण कॉम्प्रेशन आणि एक पूर्ण रेअरफॅक्शन हे जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा ती जी लेंथ असते तिला आपण म्हणतो वेव्हलेंथ आणि ती डिनोट करतो आपण लॅम्बडा या लेटरने. ठीक आहे. त्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे साधारणतः एका ठराविक काळामध्ये एका सेकंदामध्ये किती कॉम्प्रेशन आणि किती रेअरफॅक्शन म्हणजे टोटल सायकल्स किती होत आहेत. ठीक आहे. तो जो नंबर असतो त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी की जो आपण दर्शवतो न्यू या साईननी. ठीक आहे. त्यानंतर आहे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे हे जे पार्टिकल्स मूव्ह करत आहे किंवा कॉम्प्रेशनवरचा पार्टिकल असेल, रेअरफॅक्शनमधला पार्टिकल असेल, तो त्याच्या मूळ पोझिशनपासून किती वर किंवा किती खाली विचलित होतोय त्याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे टाईम पिरियड म्हणजे एक साधारण सायकल पूर्ण होण्यासाठी, एक पूर्ण कॉम्प्रेशन आणि एक पूर्ण रेअरफॅक्शन होण्यासाठी किती वेळ लागतो त्याला आपण म्हणतो टाईम पिरियड, जो आपण डिनोट करतो कॅपिटल टी या लेटरने. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे बघा, जर का हे साऊंडचं स्पीड मी जे तुम्हाला म्हटलं की वेगवेगळ्या मीडियममध्ये वेगवेगळं असतं. ठीक आहे. सॉलिडमध्ये जास्त, लिक्विडमध्ये त्याहून कमी, गॅसियस स्टेटमध्ये त्याहून कमी असतं. मग याच्यावरती इफेक्ट करणारे काही घटक आहेत का? जर आहेत अर्थात, जसं की तापमान आहे, त्यानंतर आर्द्रता आहे किंवा अजून काही, जसं की आपण ध्वनी ॲम्प्लिट्यूड असं म्हणतोय की ज्याच्यामुळे इंटेन्सिटीवरती फरक पडतो. जर का आपण ॲम्प्लिट्यूड डबल करतोय तर इंटेन्सिटी जी आहे म्हणजे ध्वनीची तीव्रता जी आहे ती 4 पट वाढते. जसं की आयोगाने एक प्रश्न विचारला होता की उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्याने दूरवरून ऐकू येणारा जो आवाज आहे तो स्पष्टपणे ऐकू येतो. म्हणजे साधारणपणे हिवाळ्यामध्ये, का तर हिवाळ्यामध्ये आर्द्रता जास्त असते. जेव्हा आर्द्रता जास्त असते तेव्हा हवेमध्ये असलेले जे पार्टिकल्स असतात तर त्यांच्यामध्ये काय असतं, थोडंसं डिस्टन्स कमी असतं किंवा धुकं जे असतं त्याच्यामुळे काय होतं, ती आर्द्रता वाढलेली असते, त्याच्यामुळे लवकर ध्वनी पास होतो. जसं की आपण म्हणतोय घनता जास्त म्हणजे साऊंडचं स्पीडसुद्धा जास्त. सेम तीच कंडिशन इथे येते. जिथे घनता जास्त असते ज्या पदार्थाची त्याच्यामध्ये साऊंडचं स्पीड हे सुद्धा कसं असतं, जास्त असतं. आपण पाहिलं जर का ॲम्प्लिट्यूड आणि ध्वनीची इंटेन्सिटी किंवा साऊंडची इंटेन्सिटी, ध्वनीची तीव्रता यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. जर का आपण ॲम्प्लिट्यूड डबल करतोय तर जी इंटेन्सिटी आहे साऊंडची ती 4 पटींनी वाढते. ठीक आहे. त्यानंतरच आपण फ्रिक्वेन्सीवाला पार्ट बघितला होता. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, जे आपण डिनोट करतो हर्ट्समध्ये, ज्याचं युनिट आपण हर्ट्समध्ये देतो आणि जी आपण न्यू म्हणून डिनोट करतो. ठीक आहे. मग ती जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीनुसार आपल्याला ऐकू येणारे आणि न ऐकू येणारे अशा ध्वनींचं फ्रिक्वेन्सीनुसार काय केलं जातं, पुन्हा 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो अवश्रव्य ध्वनी, श्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी. म्हणजेच इन्फ्रासोनिक साऊंड, ऑडिबल साऊंड आणि अल्ट्रासोनिक किंवा सुपरसोनिक साऊंड. ठीक आहे. मग हा जो इन्फ्रासोनिक साऊंड आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती 20 हर्ट्सपेक्षा कमी असते. ठीक आहे. त्यानंतर ऑडिबल साऊंड जो आहे म्हणजे जो ध्वनी साधारणपणे आपण ऐकू शकतो तो 20 ते 20,000 हर्ट्स एवढ्या मर्यादेचा असतो. आणि त्यानंतर अल्ट्रासोनिक साऊंड की जो 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असतो, ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असते. आता हे जे साऊंड आहेत कोणते, इन्फ्रासोनिक साऊंड, हे कोण ऐकू शकतात, तर साधारणपणे व्हेल मासे असतील, गेंडा आहे, हत्ती आहे यांसारखे जे प्राणी आहेत ते हे साऊंड ऐकू शकतात. त्यानंतर आपण जो साऊंड ऐकू शकतो म्हणजे मानवी श्रवण मर्यादा ही कुठून ते कुठंपर्यंत आहे, 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स या रेंजमध्ये असते. आणि हे जे साऊंड आहेत ज्यांना आपण अल्ट्रासोनिक साऊंड म्हणतो, ज्यांची फ्रिक्वेन्सी ही 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असते, ते साऊंड जे आहे तर ते ऐकू शकतात. जसे की कुत्रा आहे किंवा वटवाघूळ आहेत यांच्यासारखे जे प्राणी असतात ते ऐकू शकतात. आणि साधारणपणे 5 वर्षांपेक्षा लहान जी बालकं असतात तर ती सुद्धा या म्हणजे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्तीचा ध्वनी, साधारणपणे 25,000 हर्ट्सपर्यंतचा ध्वनी ते ऐकू शकतात. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे ध्वनीचे परावर्तन. आपण जसं की लाईटमध्ये लाईटचं रिफ्लेक्शन बघताना बघितलं होतं की रिफ्लेक्शन होण्यासाठी आपल्याला एक सरफेस लागतो, तो कसा असायला हवा, ओपेक असायला हवा. ठीक आहे. म्हणजेच
ट्रान्सपरंट नको, ते लाईटमध्ये होतं. फक्त तिकडे जे रूल्स आपण पाहिलेले होते अगदी सेम तेच रूल इथे साऊंडचं रिफ्लेक्शन जे होतं ते सुद्धा फॉलो करतं. जर का साऊंड इथे एखाद्या सरफेसवरती आदळतोय आणि तो जर का परत त्या सरफेसवर आदळून माघारी फिरतोय, तर आपण जर का तिथे त्या पॉईंटला नॉर्मल काढली तर हे जे दोन अँगल आहेत ते दोन्ही तयार होणारे अँगल हे सारख्याच मापाचे असतात. आणि हे जेही म्हणजे याला आपण आता इन्सिडेंट रे म्हणू किंवा ही जी नॉर्मल आहे, हा रिफ्लेक्ट होणारा जो रे आहे, ते हे तिन्ही जे असतात ते सारख्याच प्लेनमध्ये असतात, जसं की आपण सेम लाईटमध्ये पाहिलेलं होतं त्या पद्धतीने. ठीक आहे. मग आता इथे ध्वनीचं परावर्तन हे कठीण आणि जे काही सपाट पृष्ठभाग असतात ना, म्हणजे हार्ड आणि जे काही प्लेन सरफेस असतात त्याच्यावरून ध्वनीचं परावर्तन हे चांगल्या पद्धतीने होतं. त्यानंतर आहे इको. हा सुद्धा ध्वनीच्या परावर्तनामध्येच येतो की इको म्हणजे काय, तर प्रतिध्वनी. आपल्या मूळ ध्वनीचं होणारं रिपिटेशन त्यालाच आपण म्हणतोय प्रतिध्वनी. मग हा इको ऐकू येण्यासाठी साधारणपणे एक कंडिशन आहे, ती म्हणजे साधारणपणे 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जर का प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी जो काही साऊंड सोर्स आहे, म्हणजे जो साऊंड प्रोड्यूस करतोय त्याच्यामध्ये आणि रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे इथे, त्या रिफ्लेक्टिंग सरफेसमध्ये साधारणपणे मिनिमम डिस्टन्स किती हवं, तर 17.2 मीटर एवढं मिनिमम डिस्टन्स हवं. त्याच्यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे रिव्हर्बरेशनची, की त्या रिव्हर्बरेशनच्या कन्सेप्टमध्ये आपण असं म्हणतो की आपण बघा एखाद्या मोठ्या हॉलमध्ये बसलो किंवा काय, तर आपल्याला तिथे आवाज घुमल्याचा भास होतो आणि तो जो आवाज घुमतो ना, तिथे काय होतं, हे रिफ्लेक्शनच होत असतं साऊंडचं, पण ते सततचं होणारं रिफ्लेक्शन असतं. म्हणजे सतत त्या जे काही रिफ्लेक्टिंग सरफेस आहेत त्याच्यावरून कंटिन्युअस रिफ्लेक्शन झाल्यामुळे तो आपल्याला आवाज घुमल्यासारखा वाटतो आणि त्याची क्वालिटी कमी होते. आणि ती आवाजाची क्वालिटी जी कमी होते त्याच्यासाठी हे फेनॉमेनन महत्त्वाचं असतं, ज्याला आपण निनाद असं सुद्धा म्हणतो, म्हणजेच रिव्हर्बरेशन. हा होता साऊंडवाला पार्ट, ज्याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन विचारलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण साऊंड निर्माण कसा होतो, त्याचं प्रोपॅगेशन कसं होतं, त्याच्यासाठी एक कंडिशन आपण पाहिली होती की साऊंडचं प्रोपॅगेशन होण्यासाठी त्याच्यासाठी मीडियम गरजेचं असतं. वेगवेगळ्या मीडियममध्ये साऊंडचा वेगवेगळा असतो. ज्या साऊंड वेव्ज आहेत त्या लॉन्जिट्युडिनल वेव्सचाच एक फॉर्म असतात. स्पीड जे आहे ते वेगळ्या वेगळ्या मीडियममध्ये वेगवेगळं असतं, जसं की ते कमी होतं सॉलिड टू गॅशियस असं कमी होतं जातं. त्याच्यावरती परिणाम करणारे घटक बघितले, जसं की टेम्परेचर आहे, त्यानंतर घनता आहे किंवा ह्युमिडिटी आहे, यांसारखे काही घटक बघितले. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन बघितलं. हे 3 टाईप्स पाहिले आपण साऊंडचे, की जे फ्रिक्वेन्सीनुसार केलेले आहेत. त्यातला आपल्याला ऐकू येणारा साऊंड जो असतो तो 20 ते 20,000 हर्ट्स या मर्यादेपर्यंतचा असतो. त्यानंतर इको बघितलं, की ज्याच्यासाठी सुद्धा एक कंडिशन सांगितलेली होती, की साधारणपणे जो साऊंड सोर्स आहे आणि रिफ्लेक्टिंग सरफेस आहे त्यांच्यामधलं अंतर हे 17.2 मीटर एवढं असावं. आणि रिव्हर्बरेशन म्हणजेच काय, जर का एखाद्या ठिकाणी जर का साऊंडची क्वालिटी कमी होते तर त्याच्यासाठी म्हणजे जो आवाज घुमतो तर त्याचं रिझन फक्त रिव्हर्बरेशन हे असतं. होप सो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.